भुशीडाम तिथे येऊन सर्व दुकानावर बुलडोजर फिरवले, सूचना सुद्धा दिली नाही। लाडकी योजना राबवली, बहिणींना इकडे मारून टाकायला लागले। सर्व भुशीगावचे ग्रामस्थ आहेत। ह्या प्रशासनाने आमच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे, झोपत मारल्यासारखा झालेला आहे, आमच्या गळ्यावर सुरी फिरवली एक प्रकारची। आता जे प्रकरण झालं, ज्या लोकांचा जीव गेला त्याच्या आम्ही काही कारणीभूत नाही, त्यांना आमची श्रद्धांजली आहे भावपूर्ण। परंतु आमचा टपरी धारकांचा काय दोष? आम्ही 40 वर्ष इथं वास्तव्य करत आहोत, 40 वर्ष आम्ही व्यवसाय करत आहोत, याच्यामध्ये विधवा आहेत, तरुण मुली आहेत आणि आम्ही सर्व महिला बेरोजगार आहोत। आम्ही 40 वर्ष झाले तिथे व्यवसाय करता करता आमचे दागदागिने म्हणून दरवर्षी 4 महिन्यासाठी माल भरतो। तो माल 1 ते 1.5 लाखाचा माल असतो आमचा। तो माल ह्या प्रशासनाने काल रेल्वे पोलीस आणि नगरपालिका यांना हाताशी धरून, दोन्ही लोकांनी बुलडोजर पोलिसांना हाताशी धरून भुशीडाम तिथे येऊन सर्व दुकानावर बुलडोजर फिरवले। साहेब आम्ही रडत होतो, दया करत होतो, पण एकही महिलेचं कोणी ऐकलं नाही। काल त्यांनी आम्हाला सूचना सुद्धा दिली नाही की आम्ही दुकानं तोडायला येत आहोत, नोटीस सुद्धा दिली नाही। सकाळी 7 वाजता आले आणि डायरेक्ट आमच्या दुकानावरती बुलडोजर फिरवला। आम्ही हात विनंती करत होतो की साहेब थांबा, आम्ही स्वतः काढतो, आमच्या हाताने काढतो, तरी आमचं ऐकलं नाही। सगळे लोक ही म्हणजे तिथेच धंदा करतात, आमचे गावकरी, रामनगर, भुशीवाले, आणि एवढं आमचं नुकसान झाली ना तर आम्ही काही सांगू शकत नाही। आमच्या लोकांना जर अटॅक आला आणि एखादं मेलं तर त्याची भरपाई कोण देणार आहे? आणि मला मुख्यमंत्र्यांना एवढं सांगायचंय, त्यांना एवढंच बोलायचंय की तुम्ही बहिणी म्हणून तुम्ही हे देताय का? बहीण म्हणून तुम्ही एकीकडं लाडकी योजना राबवली, हजारो बहिणींना इकडे मारून टाकायला लागले। तुम्ही तिथे धंदा करतो आणि धंदा करत असताना पाणी अचानक वाढत असतं आणि आम्ही पाणी वाढले की लगेच आम्ही कस्टमर लोकांना सांगतो पाणी वाढतंय, तुम्ही साईडला या, तरी कस्टमर लोक ऐकत नाही ना। आणि आम्ही स्वतःची दुकानं बंद करून आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि 2016 मध्ये मी 6 लोकांना वाचवले। प्रशासनाला एवढीच मागणी करतो आम्ही की आमची दुकानं परत आहे त्या ठिकाणी लावून देणे आणि बांधून देणे, आमची जी नुकसान भरपाई झालेली आहे ते आम्हाला मिळावी ना। आम्ही दर वर्षाला आम्ही रेल्वेवाल्यांना पत्र देतो, आबा आम्हाला 4 महिने आम्हाला धंदा आहे, त्याच्यानंतर आम्ही आमचे दुकानं बंद ठेवतो। आम्ही गरीबी आदिवासी ताई, आमची पण नुकसान झाली, कारण तिथं होतं तर आमचं चालत होतं आणि आता आम्ही कुठे जाणार? आम्ही काय भीक मागायला जायची का? कारण आमचं त्याच्यावरच चालत होतं, आम्हाला बांधून ते पाहिजे। आम्हाला घर नाही, दार नाही, काय नाही, कुणी कामाला बोलवत होतं तिथं आम्ही जात होतो, कारण तेव्हा आमचं पोट भरत होतं। आणि आता सगळी दुकानं तोडली म्हणून आम्ही काय करणार? आता कुठं जाणार? कालपासून कुठं जाणार आम्ही? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।